मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सपकाळ साहेब हे बापूसाहेबांवर खूपच चिडतात आणि म्हणतात की तुम्ही माझा पुन्हा एकदा या मंडपामध्ये अपमान केलाय. अपमान नाही तर मला फसवलंय तुम्ही आणि याची शिक्षा तुम्हालाही भोगावीच लागणार. तेव्हा आता बापूसाहेब खूपच घाबरतात. सपकाळ साहेब आता चिडूनच सर्वांसमोर बापूसाहेबांचा अपमान करत म्हणतात, या सपकाळाची तुम्ही फक्त मैत्री पाहिली आहे, त्याची दुश्मनी अजून पाहिलीच नाही. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, मी माझ्या युवराजला समजावतो, तुम्ही फक्त शांत राहा. इकडे युवराज पिंकी सारखे एकमेकांना मिठी मारत असतात. त्यांना एकमेकांपासून दूर जावंसं वाटतच नाही. तर आता तुम्ही मला सोडून कुठेही कधीही जायचं नाही असं पिंकी त्याच्याकडून वचन मागते. युवराज म्हणतो, हे बरं आहे, जायचं सोडून तुम्ही आणि माझ्याकडून वचन मागायचं. तेव्हा आता त्या अगोदर ते एंगेजमेंटचं तेवढं करून येतो ना, असं युवराज गंमत करत पिंकीला म्हणतो. त्यावरती पिंकी म्हणते, एंगेजमेंट म्हणजे? तो म्हणतो, काही नाही, मी एंगेजमेंट कॅन्सल करून आलो. तर आता युवराज हा बाहेर चाललेला असतो. तेव्हा पिंकी म्हणते, धनी नका ना जाऊ. तर आता युवराज पुन्हा मागे येतो. दोघेजण पुन्हा एकमेकांना मिठी मारतात आणि एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात. इकडे मिताली संतापलेली असते. ती म्हणते, डॅड आता मी कुणाचंही ऐकून घेणार नाही, मला फक्त उत्तरं हवी आहेत. आता त्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही असं म्हणून ती युवराजकडे आता निघालेली असते. युवराज पुन्हा पिंकीला विचारतो, जाऊ का, कारण मिताली माझी वाट पाहत असेल. पिंकी म्हणते, नाही जायचं. तर आता पिंकी त्याला जायला सांगते. त्यातच आता मिताली तेथे येते. तर डॉल्बी तिला अडवतो आणि म्हणतो, आतमध्ये जायचं नाही. युवराज देखील आता बाहेर येतो. आता रागातच मिताली म्हणते, अरे युवराज, तुझं काय चाललंय? तू का तिला कारभारीण म्हणाला? त्या पिहूला काय गरज होती? आता मी तुझी कारभारीण आहे ना. तेव्हा युवराज म्हणतो, चला मला बोलायचंय तुमच्याबरोबर, खाली चला, असं म्हणून तो मितालीला घेऊन तिकडे जातो. तर आता हॉलमध्ये सगळेजण युवराजचा निर्णय ऐकण्यासाठी त्याचीच वाट पाहत असतात. तेवढ्यातच तेथे युवराज मितालीला घेऊन येतो. तर सपकाळ साहेब विचारतात, काय निर्णय घेतलाय तुम्ही, असं का केलं तुम्ही? तेव्हा मी तुमचा रिस्पेक्ट करतोच असं म्हणून युवराज स्वतःचा निर्णय सांगतो की तुम्ही आमच्या कारभारीण कधी होऊ शकत नाही. आता मितालीला खूप मोठा धक्का बसतो. मिताली रडतच म्हणते, मी या मुलाचं काय करू ना, मला कळतच नाहीये, असं का वागतोय तो? तेव्हा बापूसाहेब सुशीलाच्या पायाखालची जमीनच सरकते. आता सगळे काही संपल्याची चिन्ह त्यांना डोळ्यासमोर दिसतात. तेव्हा आता सपकाळ साहेब बापूसाहेबांना म्हणतात की उपकाराची परतफेड अशी केलीत ना तुम्ही साप आहात हे मला माहीतच होतं, पण ही सापाची पिलावळ आहे हे माझ्या लक्षातच आलं नाही. तेव्हा कोणत्या उपकाराची भाषा, आम्हाला सापाची पिलावळ का म्हणताय, असं म्हणून युवराज खूपच चिडतो आणि सपकाळ साहेबांच्या अंगावर धावून जाणार असतो. सगळेजण आता त्याला अडवतात. तर आता सपकाळ साहेब म्हणतात, पहा तुमच्या मुलाचे संस्कार, आता तुमच्या डोक्यावर एक छप्पर सुद्धा राहणार नाही ना, अशी व्यवस्था मी करतो. बापूसाहेब सपकाळ साहेबांना म्हणतात, युवराजच्या वतीने आम्ही माफी मागतो, तर तुमचे पाय पकडतो, परंतु आम्हाला माफ करा. तर आता सुशीला रागातच युवराजचा हात पकडते आणि त्याला म्हणते, काय रे, सगळं बर्बाद करायचंय का तुला भिकेचे डोहाळे लागले आहेत का, असं म्हणून रागातच आता ती युवराजकडे पाहते. तेव्हा युवराज म्हणतो, काय म्हणायचंय आईसाहेब तुम्हाला नक्की? तेव्हा त्या रस्त्यावरच्या मुलीला तू का उचलून घेतलंस, असं आता रागातच ती विचारते. तेव्हा ती रस्त्यावरची मुलगी नाहीये, ती आमची खरी कारभारीण आहे. माझं पियूबाईवर खूप प्रेम आहे, मितालीवर नाही, असं म्हणून तो मितालीला स्वारी म्हणतो. तेव्हा हे ऐकताच आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर मिताली रडतच म्हणते, माफ कर असं म्हणालास का युवी तू? अरे माफी तर तुला आयुष्यात मिळणार नाही आणि तू काय मला लग्नाला नकार देतो? मीच तुझ्याबरोबर लग्नासाठी नकार देतीये, आता तुला सोडणार नाही, असं म्हणून रागातच ती तिथून जाते. तेव्हा आता सपकाळ साहेब म्हणतात, नाही तुला रस्त्यावर आणलं ना गजराज, आता माझंही नाव सपकाळ नाही, या सपकाळचा राग अजून तू पाहिला नाही, असं म्हणून आता ते खूप दुखावतात आणि तेथून जातात. तेव्हा आता कुणाला काही समजत नाही काय करावं ते. तेव्हा सुशीला पूर्णपणे कोमात असते. तर आता बापूसाहेब म्हणतात की आता ह्या मुलीला मी सोडणारच नाहीये. तेव्हा आता युवराजला भाल्याचा फोन येतो. तो म्हणतो, उपसरपंचाशी आता आपल्याला माहिती मिळाली आहे, तो कर्नाटक साईडला पळाला आहे, काय करायचं तुम्ही फक्त सांगा मला. तेव्हा आता युवराज म्हणतो, तू तेथेच थांब, मी आलो. तो कुठेही पाताळात लपला ना, त्याला मी आता शोधून काढणार आहे आणि मी सगळ्यांना एक निक्षूनपणे
मोठ्याने सांगतो माझ्या कारभारीन म्हणजेच पियूबाई ह्यावर आराम करतायत, जर त्यांना कुणी डिस्टर्ब केला तर माझ्या एवढं वाईट कुणीही नाही असं म्हणून तो रागातच घराबाहेर पडतो आणि जाता जाताही डॉल्बीला सांगतो तू तिची काळजी घे। तेव्हा डॉल्बी ठीक आहे असं म्हणतो। युवराज आता तेथून गेल्यानंतर आता सुशीलाचा लगेच बीपी वाढतो, ती खाली जमिनीवर कोसळते। तेव्हा चित्रा लगेच पुढे धावत जाते आणि म्हणते आई साहेब तुम्हाला काय होतंय? अहो डॉल्बी भाऊजी पटकन पाणी घेऊन या। आई साहेब कुणाला गरज नसेल अहो तुमची, पण मला खूप गरज आहे असं म्हणून चित्रा खूप काळजी दाखवत असते। त्यानंतर आता बापूसाहेब मनातल्या मनात म्हणतात ह्या मुलीने आता अख्ख्या घराचा मातेरा केला आहे, प्लॅनचा मातेरा केला आहे, परंतु आता हिला मी जिवंत सोडणारच नाही। तर इकडे सुशीलाला आता रूममध्ये घेऊन येतात। तेव्हा सुशीला आता अंथरूणच धरते, म्हणते की या मुलीने ना सगळ्याचं वाटोळं केलं। तेव्हा चित्रा आता डोकं चेपत असते, तर सुशीला म्हणते आता मी नाही कधी अंथरुणातून उठू शकत, मी खिळून बसणार आहे अंथरुणाला, ह्या मुलीने ना अक्षरशः वाटोळं केलंय। तर बाबूसाहेब धनंजय देखील तेथे उभे असतात। आता चित्रा म्हणते अजून कुठे डोकं चेपून देऊ तुमचं? त्यावरती सुशीला म्हणते माझा गळा दाब। तर चित्रा लगेच गळ्याला हात लावते। तर आता हा कुठून धोंड माझ्या गळ्यात पडला असं सुशीला चित्रावर ओरडत म्हणते आणि पुढे म्हणते की आता ही दुसरी आलीये कुठून, माझ्या भोळ्या युवराजला तिने जाळ्यात ओढलं हे कळतच नाही। ती खूप तनतन करत असते। तर धनंजय म्हणतो सासूबाई तुम्ही बीपी का वाढवून घेताय ना, मला कळतच नाही, सगळं काही ठीक होईल। तेव्हा आता ती मुलगी मला उद्या माझ्या डोळ्यासमोरच नकोय असं रागातच सुशीला म्हणत असते। तेव्हा चित्रा म्हणते आई साहेब असा बीपी वाढवू नका हो, नाहीतर आजकाल हार्ट अटॅक येतात, तुम्हाला माहिती, अटक मटक आणि सटक डायरेक्ट वरती सटकाल तुम्ही, पण मला तुम्ही हवे आहेत। तेव्हा आता सुशीला म्हणते त्या मुलीऐवजी चित्री आहे ना तीच मला वर घालवेल असं वाटतंय। रागातच चित्राला ती रूम बाहेर काढते। सुशीला बापू साहेबांना म्हणते त्या मुलीने माझ्या भोळ्या युवराजवर, डॉल्बीवर आणि माझ्या छबीवर काय भुरळ घातली ना ते मला माहीत नाही, पण तिचा काटा काढायचा आहे म्हणजे आहेच। तेव्हा आता तथास्तू असं बापूसाहेब म्हणतात आणि उद्या सकाळपर्यंत ती मुलगी इथून गायब असेल असं धनंजयला म्हणतात। तर आता दुसरीकडे काही मुलंही पार्टी करत असतात। तेवढ्यातच युवराजची गाडी येऊन तेथे धडकते। तेव्हा कोण आहे रे तू असं आता ती मुलं विचारतात। तेव्हा युवराज म्हणतो तुला समजेलच ना रे आता कोण आहे ते, मी होणाऱ्या सरपंचाचा पिये आहे, तुझी हिंमत कशी झाली माझ्याबरोबरच बोलायची असं रागातच आता तो मुलगा म्हणतो। तेव्हा युवराज आणि भाल्या आता गाडीतून खाली उतरून पुढे येऊन थांबतात। तेव्हा आता भाल्या रागातच विचारतो तुझा तो उपसरपंच कुठे तू लपवलाय ते सांग अगोदर। तर आता तो मुलगा लगेच तिथून पळून जातो, पण युवराज आता अजिबात थांबत नाही, तो त्या मुलाच्या पाठीमागे पळतो आणि त्याला जोरात पकडतो। तेव्हा पकडल्यानंतर त्याला खाली पाडतो आणि त्याच्या तोंडावरच जोरात पाय ठेवत म्हणतो की मला सांग अगोदर तुझा उपसरपंच कुठे पळाला आहे ते, नाहीतर तुझी इथेच आता जिवंतपणी चिता गाडेन असं म्हणून युवराज रागातच त्याचा हात पकडतो। भाल्या तितक्यात तेथे धापा टाकत येतो आणि म्हणतो दादा तो मरेल, तेव्हा याला मरायलाच पाहिजे, त्याचा तो हक्क आहे आणि तो ते डिझर्व करतो असं रागातच आता युवराज म्हणतो आणि उपसरपंचाचा पत्ता विचारतो। तर आता भाल्याला तो मोबाईल काढून घ्यायला सांगतो। तेव्हा त्या मुलाच्या खिशातून आता भाल्या पटकन मोबाईल काढून घेतो। तर आता मी सगळं काही सांगायला तयार आहे असं युवराजला तो मुलगा म्हणतो। तर तू सांगायचं नाही, आमच्याबरोबर यायचं आहेस असं युवराज म्हणतो आणि त्या मुलाला घेऊन गाडीत टाकतो। दुसरीकडे आता पिंकी झोपलेली असते। तेवढ्यातच बापूसाहेब तेथे येतात। आता धनंजय देखील त्यांच्याबरोबर असतो। आता एका रुमालावर गुंगीचं औषध धनंजय टाकतो, तर बापूसाहेब तिच्या तोंडाला ते गुंगीचं औषध टाकतात। पिंकीला तेवढ्यातच जाग येते, पण आता त्याचा काहीही उपयोग नसतो। आता पिंकीला बापूसाहेब आणि धनंजय हे किडनॅप करतात। बापूसाहेबांनी वर टोपी घातलेली असते, तर धनंजयने देखील कुणाला समजू नये यासाठी आता रात्रीचे ते पिंकीला घेऊन लगेच बाहेर चाललेले असतात। डॉल्बी किचनमध्ये असतो आणि त्यांना बरोबर पाहतो, त्याला आता खूप मोठा धक्का बसतो। तर दुसरीकडे एका अडगळीच्या ठिकाणी पिंकीला आणण्यात येतं आणि तेथे आल्यानंतर धनंजय विचारतो ही नक्की कोण आहे, तुम्ही ह्या मोलकर्णीला इकडे का घेऊन आलात मला कळतच नाही। तेव्हा तुम्हाला सगळं काही समजेल, फक्त एका माईकची व्यवस्था करा, उद्या येताना आमचे कपडे पण घेऊन या असं धनंजयला सांगतात। तेव्हा धनंजय गुपचूप तेथून जातो। तर मित्रांनो पुढील भागामध्ये गावकऱ्यांसमोर बापूसाहेब येतात, पिंकीला तेथे पकडून आणतात। पिंकीच्या चेहऱ्यावर जे काळा मास्क असतो तो काढला जातो। तर बापूसाहेब सर्वांना तिची ओळख करून देत म्हणतात तुमचे जीव घेणारी हीच ती आहे सरपंच बाई की युवराज धोंडे पाटील। तेव्हा हे सत्य ऐकताच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।